आणि इतरांच्या लेकराला जायचे आणि निमुळती छोटीशी बाजूला स्वतःच्या लेकराला यायची. हा तेव्हाचा कारभारी होता. आता कारभारी तर राहिलाच नाही. एकत्र कुटुंब पद्धती लोप पावली. पण आज भाऊ भाऊ जरी सेपरेट राहत असतील, जवळपास राहत असतील, आजही ऊसाचं कांड काढलं जातंय बाबा. आजही लेकर त्याच अनुषंगाने धावत पळत येत आहेत. पण मोडलेलं कांडके ना बाबा, जाडसर मात्र भावांच्या लेकराला जातं. सॉरी, निमुळतं मात्र भावांच्या लेकराला जातं, जाडसर मात्र स्वतःच्या लेकराला येते. छोटे छोटे लिकेजेस आहेत आज बाबा एकत्र कुटुंबाला त्या ठिकाणी विस्कळीत करण्यासाठी. जुनी माणसं हे नव्हते करत बाबा. आपलेपणा जपायचे. आणि आजही जुन्या जाणत्या माणसांना विचारलं ना बाबा तुमचा काळ कसा होता, माणसं सांगतायत बाबा. लवकर गोष्टी आहे तिथं, कुठे पहा, ऑब्झर्वेशन करा बाबा. हा माझा अनुभव आहे. विचारलं ना बाबा तुमचा काळ कसा होता, सांगतायत पोरांनो आमचा काळ सुखी आणि समाधानी होता. आणि मग प्रश्न पडतो की आम्ही आता या ठिकाणी एवढं कमवतो, म्हणजे ऐश्वर्य, सौंदर्य, सुख आणि संपत्ती एकीकडे पायाशी लोळण घेत आहे, तरी आम्ही चिंताक्रांत आहोत. आणि त्या काळात एवढं काय नव्हतं तरी सुखी आणि समाधानी का होतात. आणि मग असं सूत्र विचारलं की ते त्या ठिकाणी सांगतायत पोरांनो आमच्या काळात आहे ना अर्थता नव्हती पण अर्थता होती. आमच्या काळात अर्थता नव्हती पण अर्थता, अंतकरणात आत्मीयता होती, म्हणजे ते प्रेम होतं, आपलेपणा होता. आज अर्थता भरपूर आहे पण अंतकरणातली अर्थता लोप पावले. ही मोठी शोकांतिका आहे, ही मोठी शोकांतिका आहे बाबा. पूर्वीची माणसं सकाळी जेवली तर संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत असायची. पण आलेला पाहुणा परिचित असू द्या अपरिचित असू द्या बाबा, आलेल्या पाहुण्याला पाणी दिलं जायचं आणि त्या ठिकाणी ताटातला घासातला घास देण्याची ऐपत असायची त्या काळामध्ये. आणि संध्याकाळी जेवणाची भ्रांत असायची, म्हणजे एवढा मोठेपणा असायचा. त्या काळामध्ये घरं मोठी नव्हती पण मन मोठी होती. आज घरं मोठी झाली पण मन संकुचित झाली. फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून या नात्यामध्ये बाबा आपल्याला जिव्हाळा याचा त्या ठिकाणी अर्थ असा आहे की ज्यावेळेस दुःख येतं ना बाबा, त्यावेळेस आज परिस्थिती अशी आहे की हृदयाजवळचे माणसं दूर निघून जायला लागतात. माणूस एकटा पडत चाललाय, एकाकीपणा आहे प्रत्येकाकडे बाबा. तो काळ सुखी आणि समाधानी का होता, जर दुःख आलं ना तर परिवारात त्या जिव्हाळ्यात त्या ठिकाणी समजलं जायचं. आणि सगळी माणसं काही सणादात, काही त्या ठिकाणी वेळात, काही त्या ठिकाणी दिवसात बाबा त्या ठिकाणी जमावायची आणि विचारायची काय झालं, घाबरू नका, आधार द्यायचे. आणि दुःख कुठं हलकं होऊन जायचं ना, समजायचं नाही बाबा. आता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दुःख येतं त्यावेळेस हृदयाजवळची माणसं दूर निघून जात आहेत. माणूस एकटा पडत चाललाय. आता जिव्हाळा संपला बाबा. माऊली ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात जिव्हाळा म्हणजे काय. बाप रुक्मा देवीवर जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नव्हे गे माये. किती दुःख आलं, अविरत अनावर दुःख आलं ना तरी वेगळा होत नाही, त्याला जिव्हाळा म्हटलेला आहे, त्याला परिवार म्हटलेला आहे. हा परिवार कुठे गेलाय, हा जिव्हाळा कुठं लोप पावलाय, याचं ऑब्झर्वेशन आज त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी करायचे. काळ झपाट्यानं बदलत असतो आणि काळा इतका वेगवान प्राणी कोणीच नाहीये बाबा. काळानुसार बदलावं पण इतकंही बदलू नये की क्षणाक्षणाला तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी त्याचा पश्चाताप होईल. ही जुनी जाणती माणसं होती ना, वयाच्या 76 पर्यंत त्या ठिकाणी बाबांनी प्रवास केला. त्यांचे भाऊ असतील, असणाऱ्या नंदा जावा लेकी बाळी सुना बाळा असतील ना बाबा, त्यांना एक सुसंस्काराचा वसा आणि वारसा या बाबांनी संक्रमित केला असेल. ती सुसंस्काराची शिदोरी देऊन ही जुनी माणसं निघून जात आहेत बाबा. मग ती संस्काराची शिदोरी काय असते, अंतकरणातला आपलेपणा आहे. दया करणे जे पुत्रा सीतेचे दास आणि दासी. आपण आपल्या लेकरावर जेवढं प्रेम करतो तेवढं इतरांच्या लेकरावर प्रेम करता यायला हवं. एवढं त्या ठिकाणी मोठं मन खऱ्या अर्थाने बाबा त्या ठिकाणी या जुन्या जाणत्या माणसांचा असायचा. तर हा संस्काराचा वसा आणि वारसा आहे बाबा. ती माणसं अशिक्षित अडाणी होती, शिकलेली नव्हती फारशी. आता आम्ही शिकलो, आम्ही सुशिक्षित झालो, पण बाबा आमचं ज्ञान आहे ना त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी गर्वानं फुगलेलं आहे. अहंकाराचा वारा त्याला लागलेला आहे, ग लागलेला आहे. या जुन्या जाणत्या माणसाकडे त्या ठिकाणी बाबा ज्ञान असायचं.